सर्वप्रथम इयत्ता 10वी SSC परीक्षा देत असताना सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी प्रथम भाषा या विषयाचा पेपर दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी आहे आणि त्या परीक्षेसाठी जात असताना आपल्याला थोडक्यात कशी तयारी करायला पाहिजे याचं विवेचन मी करत आहे. आपल्याला माहिती आहे की प्रश्नपत्रिका आपल्या हातात पडल्यानंतर ज्या काही सूचना असतात साध्या त्याचं आपण नक्कीच आकलन केलं पाहिजे की कुठलाही जे आपले 5 प्रश्न आहेत ते 5ही प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत. संपूर्णपणे त्याकरता 1-2दा वाचन केली पाहिजे प्रश्नपत्रिका. आता विशेष म्हणजे मुलांचे एक सूचना त्याच्यामध्ये आहे कृतीसाठी की आपण आकलनाकृती व व्याकरण सूचनेनुसार सूचना असेल तरच आकृत्या काढायच्या, पण ज्या आकृत्या काढायच्या त्या पेनानेच काढायच्या आहेत आणि उपयोजित लेखनासाठी कृतीसाठी सूचना किंवा निवेदन दिलेले असते तर आकृतीची आवश्यकता नसते. विभाग 5 जो प्रश्न आहे अ 2 याचं सारांश लेखन आपल्याला करण्याकरता प्रश्न क्रमांक 1 याच्यातला जो ई आहे तो उतारा त्याचं सारांश लेखन करायचं आहे आणि स्वच्छता नीटनेटकेपणा याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या सुरुवातीला प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर कृतीपत्रिकेसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात. आता आपण पहिला विभाग गद्य म्हणजे आपला पहिला प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न जो आहे तो अ उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मग आपल्याला माहिती आहे की कुठलाही एक उतारा, खरे म्हणजे 2 उतारे येतात. अ मध्ये एकच येणार, आ मध्ये दुसरा आपल्या पाठ्यपुस्तकातीलच उतारा येणार आहे. तर त्याच्यामध्ये अ मध्ये काही चौकटी पूर्ण करा अशा स्वरूपात 2 गुणाचा प्रश्न येतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की दुसरा एक आकृतिबंध पूर्ण करा असा एक प्रश्न येतो आणि 3 त्याच्यातला जो उपप्रश्न आहे त्याच्यामध्ये स्वमत आहे. आता स्वमताला 3 गुण आहेत. स्वमत असं कुठल्याही तुमच्या बोलीभाषेतलं असलं, प्रमाण भाषेतलं असलं तसे गुण देतात. मात्र विषयाला धरून तुम्ही त्याचं विवेचन केलं पाहिजे. स्वमत करताना साधारणपणे त्या पाठाचं अनुषंगाने आपण विवेचन केलं पाहिजे, अशा स्वरूपाचं उत्तर दिलं पाहिजे. आता हा झाला प्रश्न पहिला अ. आ सुद्धा दुसरा कुठल्याही पाठ्यपुस्तकातील एखाद्या पाठावरचा उतारा असणार आहे आणि तो उतारा वाचल्यानंतर अप्रमाणे आपल्याला एकूण 7 गुणाची जी प्रश्नपत्रिका 7 गुणाचाच अशा प्रकारचा उतारा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नावे लिहा वगैरे येतील, काही ठिकाणी तुम्हाला आकृती पूर्ण करा हा एक भाग आहे, काही ठिकाणी एखाद्या ते उतार्यावर आधारित, आणि तिसरा आकडा आहे त्याच्यातला स्वमत. म्हणजे प्रश्न पहिला अ आणि आ यांना समान गुण आहेत आणि म्हणून आपलं स्वमत त्या पाठाच्या आधारे किंवा जो उतारा दिलेला आहे त्या उतार्याला आधारित असं स्वमत तुमचं स्वतःचं मत मांडायचे. स्वमत कधीही टाळू नका. बरेच विद्यार्थी स्वमत टाळण्याकडे कटाचे असं, पण असं करू नका. स्वमताला तुम्हाला मार्क कसंही लिहिलं तरी त्याचे गुण तुम्हाला मिळतातच. आणि ई जो भाग आहे की जो मगाशी मी उल्लेख केला की जो ई भागाचा आपल्या प्रश्न 5वा अ मध्ये पत्रलेखनाला ऑर आहे, तिथे आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. पण इथे मात्र तुम्हाला तो अपठित गद्य असं म्हटलेलं आहे. बाहेरचा उतारा येणार आहे, पाठ्यपुस्तकातला नाही. आणि त्याच्या आधारे आपल्याला 4 गुणाचे 2 सूचनेनुसार कृती करायला सांगतात आणि असे 4 गुण तिथे आपल्याला मिळवायचे आहेत.
एकूण झाले प्रश्न पहिला अ चे 7 गुण, आ चे 7 गुण आणि ई अपठित उतारा याचे 4 गुण, एकूण झाले 18 गुण. हे 18 गुण व्यवस्थितपणे तुम्ही जर लिहिले, 18 गुणाची अचा प्रश्न पहिला अ निदान व्यवस्थित असले, काटछाट होऊन 16, 17 आणि जर व्यवस्थित असला तर 18पैकी 18 गुणसुद्धा मिळतात. याकरता भाषा अक्षर चांगलं पाहिजे, सुटसुटीतपणा, रचना किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला परिच्छेद असेल तर परिच्छेद केला तर ते नेहमीच विशेष सहमतचं जे आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे मांडणी करा. बाकीचे त्या आकृत्या काढण्याकरता पेन्सिलचा वापर करण्याची गरज नाही. चुकून केलं तरी गुण मिळणारच आहेत उत्तर, परंतु पेनानेच आकृत्या म्हणजे ज्या कृतीसाठी ज्या चौकटी लागतात त्या पेनानेच करा अशी सूचना असल्यामुळे ती काळजी घ्या. आता आपल्याला वळायचे विभाग 2. आता विभाग 2 हा पद्य लेखनाचा आहे आणि पद्य या पद्यामध्ये विशेषतः हा जो भाग आहे, सूचनेनुसार कृती करा. याच्यामध्ये आपल्याला माहिती की ज्या सूचना दिलेल्या आहेत, कविता जी दिलेली असते त्या कवितेच्या आधारे आपल्याला त्या सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की ती कवितेच्या आधारे मग तुम्हाला एखाद्या कवितेतीलच शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आला होता घराचा झरोका म्हणजे काय, भातुकलीचा खेळ म्हणजे काय, अशा प्रकारचं 3 एखाद्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ सांगा. मग ते त्याच्यानंतर चौथा त्याच्यातला एक काव्य सौंदर्य, ओळी दिल्या जातात, त्याचं काव्य सौंदर्य सांगा. तर या गोष्टी ज्या आहेत त्या अ भागामधल्या आहेत. अ भागामध्ये प्रत्येकी आत्ता मी बोललो त्या पद्धतीने अ मध्ये 2-2 गुण असे मिळून ना एकूण 8 गुण आहेत. कवितेचा जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला अ भाग. आ भाग अशाच प्रकारे 4 गुणाचा आहे. तर खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेतील खालील कृती सोडवा. त्याच्यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री कोण, 2 कविता दिल्या जातात, त्याचे कवी आणि कवयित्री कोण. उदाहरणार्थ गेल्या वर्षी उत्तम लक्षणं, आकाशी झेपगिरे याचे कवी कोण आहेत विचारले जातील. कवितेचा विषय काय आहे, कविता आवडण्याची वा नावडण्याची कारणे सांगा. कविता आवडते आपल्याला पण ते का, त्याची कारणे जर दिली तर त्याला 2 गुण आहेत. आणि पहिले याच्यामध्ये कवितेचे कवी सांगितले त्याला 1 गुण, कवितेचा विषय सांगितला त्याला 1 गुण, आणि तिसऱ्या भागामध्ये कविते आवडणे न आवडण्याची कारणे जर 2 दिली तुम्ही तर तुम्हाला 2 गुण ते मिळतात. अशा प्रकारे आ भाग झाला एकूण 4 गुणाचा. त्याच्यानंतर आ भागात नंतर ई भागाकडे वळायचे प्रश्न दुसऱ्यातला. रसग्रहण, दिलेली एखादी काव्यपंक्ती असेल तिचं रसग्रहण करायचं आहे. अर्थात या रसग्रहण करण्या पाठीमागचा जो हेतू आहे की तुम्हाला कविता कशी समजली तर किंवा कुठपर्यंत समजली, तर याच्याकरता याचे 3 विभाग केलेले आणि याला 4 गुण आहेत. तर 3 विभागणीमध्ये जर तुम्ही रसग्रहण करत असाल तर ते व्यवस्थितपणे आपल्याकडनं झालं पाहिजे. त्याला पहिलं जे आहे आशय सौंदर्य आपण बोलतो किंवा आशय समजून सांगणे. दुसरा विभाग आहे भाषिक वैशिष्ट्य, काव्य सौंदर्य सांगणे. आणि तिसरं आहे भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्यामध्ये बाबा हे मुक्त छंदात्मक आहे का, किंवा कशा प्रकारचं शब्द आलेले आहेत, यमक आहे का, वगैरे वगैरे. हा झाला प्रश्न दुसरा. प्रश्न दुसऱ्यानंतर आपण वळतो प्रश्न तिसऱ्याकडे. अर्थात प्रश्न दुसऱ्यामध्ये एकूण गुण जर विचार केला तर 8 आ 4 आणि ई 4 म्हणजे एकूण आपल्याला 16 गुणाचा प्रश्न दुसरा झाला. आता प्रश्न विभाग 3 म्हणजे स्थूल वाचन. आता काही मार्गदर्शक सांगतात की स्थूल वाचन हा प्रथम सोडवावा.
हरकत नाही, तुमचा आवडेल तो प्रश्न तुम्ही प्रथम सोडवू शकता. पण हे स्वातंत्र्य आहे. पण शक्यतो क्रमाने गेलं तर एक माझा एक मत आहे की ज्यावेळेस शिक्षक पेपर तपासतात त्यावेळेस एखादा क्रम चुकला तर ते गुण दुसऱ्या प्रश्नाचे तिसऱ्या प्रश्नात जातात, चौथ्याचे म्हणजे असं होऊ नये म्हणून क्रमाने सोडवलेले चांगलं वाटतं, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. स्थूल वाचनामध्ये आपल्याला 6 गुण आहेत. अर्थात 3 उपप्रश्न दिले जातात, त्याच्यापैकी आपल्याला 2च उपप्रश्न सोडवायचे आहेत. 2 उपप्रश्न सोडवण्याकरता म्हणजे 1, 2, 3, तर याच्यापैकी 2 उपप्रश्न कुठलेही सोडवले तर तुम्हाला 3 पैकी म्हणजे 3 एका उपप्रश्नाला 3 असे 6 गुणाचे 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. आणि ते सोडवल्यानंतर तुम्हाला 6 पैकी जे गुण आहेत ते निर्धारित गुण मिळू शकतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रश्न विभाग 4. यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्याची जर व्याकरणाची चांगली तयारी असेल तर अर्धा मार्कसुद्धा कट होत नाही. जवळजवळ याच्यामध्ये व्याकरणामध्ये सगळेच गुण विद्यार्थी मिळवतो अशी एक आशा आहे. बघा, अ भागामध्ये पहिला आकडा समास दिलेला असतो. आपल्याला जे समास शिकवलेले असतात त्याच्या जोड्या लावामध्ये कधी कधी असतात. जे आई वडील, काय जोडील, पंचवटी, महाराष्ट्र, चहापाणी. तर याच्यामध्ये कर्मधारय, समास, द्वंद्व, एका द्विगु समास, इतरेतर द्वंद्व, काय जे काय असेल ते दिलेले असतं आणि त्याच्या योग्य जोड्या लावा. दुसरा भाग याच्यातला अमधला शब्दसिद्धी आहे. शब्दसिद्धीमध्ये आपल्याला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित. आता हे बरोबर आपल्याला प्रत्यय असेल शब्दाच्या पुढे एखादा शब्द दिलेला असतो, म्हणजे शब्द झाला तर त्याच्या एखादा प्रत्यय दिलेला असतो, किंवा शब्दाच्या आधी उपसर्ग लागतो. सोपं सांगतो, सरपंचच्या अगोदर उप लागला, उपसरपंच. मुख्याध्यापकच्या आधी उपमुख्याध्यापक लागला, उपसर्ग घटित. या अगोदरचा शब्द एखाद्या शब्दाच्या अगोदर येत असेल तर ते झालं उपसर्ग घटित, आणि एखाद्या शब्दाच्या नंतर प्रत्यय लागतो तेव्हा प्रत्यय घटित. तर हे दिलेले शब्द असतात, त्या चौकटीमध्ये बरोबर 4 शब्द किंवा काय देतील ते शब्द तक्त्यामध्ये बरोबर त्याचं वर्गीकरण करून टाकायचे. त्याला 2 गुण आहेत. त्याच्यातला तिसरा भाग आहे तो वाक्प्रचाराचा. अर्थात वाक्प्रचाराला 4 गुण ठेवलेत आणि वाक्प्रचार आपल्याला 4 दिले जातात, पण आपल्याला 2च वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि वाक्याचा अर्थ सांगितला त्याला 1 गुण आहे, आणि वाक्यात उपयोग करणे याला 1 गुण आहे. तर बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय काय करतात, अर्थ सांगतात पण त्या अर्थातलाच शब्द तो वाक्यामध्ये घेतात. तर तसं नाही करायचं. जो वाक्प्रचार आहे तो तिथे आला पाहिजे आणि त्याचं वाक्यात रूपांतर करायचं. त्याच्यानंतर हा झाला अ भागातला व्याकरणाचा, म्हणजे 2, 2, 4 आणि 4, 8 गुणाचा हा भाग झाला. आता अ भाग झाला, 2, 2, 4 असा अ भाग झाला. त्याच्यानंतरचा आपल्याला आ भाग जो आहे तो भाषिक घटकावर आधारित कृती आपल्याला करायची. आता मात्र आपल्याला व्यवस्थितपणे शब्दसंपत्ती एक भाग आहे, त्याच्यामध्ये मग तुम्हाला शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहिणे, इतरांना मार्ग दाखवणारा, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, असं एखादा हे दिलं जातं आणि एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचा आपल्याला 1 शब्द लिहायचा आहे. किंवा दुसरा भाग याच्यामध्ये आहे, खालील शब्दांचे 2 समानार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी हे करूनच ठेवायचं. खालील शब्दाचं वचन ओळखा. मग एक वचन आहे का अनेक वचन. नदी आहे, नदीचं अनेक वचन करा, किंवा वचन ओळखा. नदी काय आहे, एक वचन आहे, नद्या अनेक वचन, मग जे काय असेल ते. तसंच आपल्याला हे 2 देतात, याला सुद्धा 1च गुण असतो. त्याच्यानंतर चौथा उपप्रश्न त्याच्यातलाच आहे, खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. एखादा शब्द दिला जातो, दुकानदार दिला होता गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये,
त्याच्यात दुकान आणि दार हा शब्द टाकला की झालं असं नाही. ते दुकान आणि दार टाकायचंच नाही त्याच्यातला शब्द. त्याचं ते सोडून दुसरं इतर अनेक शब्द तुम्ही बनवू शकता आणि ते योग्य बनवल्यास तुम्हाला 1 गुण भेटेल. दुसरा याच्यातला आणखीन भाग आहे, लेखन नियमानुसार लेखन करा. मग त्याच्यामध्ये अचूक शब्द ओळखा. याच्यामध्ये 6 गट दिले जातात शब्दांचे. एका गटामध्ये 4 शब्द आहेत. त्याच्यातला योग्य शब्द जो बरोबर आहे लेखन नियमानुसार तो बाजूला करून तो लिहिला पाहिजे. ते गटचे गट लिहिण्याची गरजच नाही वास्तविकता. फक्त तुम्ही उत्तरामध्ये योग्य शब्द आहे, बरोबर शब्द आहे तो बाजूला करा. आता हे 6 गट दिले आहेत. त्याच्यातलं तुम्हाला कोणतेही 4 शब्द, 4 गटातील एक शब्द निवडायचा आहे. पण मला असं वाटतं जास्त खात्री नसेल तर तुम्ही 6चे 6 गटातले शब्द बाजूला काढले तरी काही विशेष फरक पडणार नाही. तिसरा भाग याच्यातला आहे. आता हे लेखन नियमानुसार लेखन लिहिणे याला 2 गुण आहेत. त्याच्यानंतर तिसरा त्याच्यातला उपप्रश्न आहे विरामचिन्हे. आता विरामचिन्हे जे आहेत ते कुठलेही विरामचिन्ह कोणतं आहे ते दिलं जाईल, चिन्ह दिलं जाईल विरामचिन्ह कुठलं आहे किंवा एखाद्या विरामचिन्ह ओळखायला सांगून किंवा एखाद्या वाक्यातील पण देऊ शकतील, पण शक्यतो विरामचिन्ह ओळखा असंच प्रश्न येतो. त्याच्यानंतर चौथा त्याच्यातला भाग आहे पारिभाषिक शब्द. याला सुद्धा 1 गुण आहे. 2 शब्द दिले जातात कुठलेही. ते 2 इंग्रजी लिहिलेले शब्द, ड्रामा, बुक स्टॉल वगैरे असे जे शब्द दिले जातात त्याच्यातलं योग्य त्याचा अर्थ जो आहे तो मराठीमधनं लिहायचा आहे. या पद्धतीने मी बघितलं की मध्ये आपल्याला एकूण 8 गुण होते. मध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे एकूण 16 गुणाचं आपल्याला व्याकरण जे आहे ते पैकीच्या पैकी मिळवू शकतो आपण जर चांगली तयारी असेल तर. त्याच्यानंतर प्रश्न 5वा हा उपयोजित लेखन म्हणजे विभाग 5. याच्यामध्ये पहिला विभाग याच्यामध्ये पत्र दिलं जातं आणि ते पत्र त्याच्यापैकी एखाद्या पत्रासाठी आपल्याला एखादी ती थोडी माहिती दिली जाते त्याच्यावर पत्रासाठी चौकोनामध्ये आणि त्याच्यावर बाबा वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करा किंवा अभिनंदन करणारे पत्र लिहा किंवा मागणी पत्र. म्हणजे याच्यामध्ये पत्रलेखनामध्ये 3 भाग, अभिनंदन पत्र, मागणी पत्र, विनंती पत्र असे 3 भाग आहेत. त्याच्यातले तुम्हाला 2च कुठले तरी प्रश्नपत्रिकेमध्ये येतात आणि त्याच्यापैकी आपल्याला एकच पत्रलेखन लिहायचं आहे. पत्रलेखनाला सारांश लेखन आहे. जो पहिल्या प्रश्नातला भाग आहे त्या उतार्यावर तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. अर्थात तुम्हाला पत्र येत असेल तर सारांश लेखन लिहू नका, सारांश लेखन येत असेल तर पत्र लिहू नका. हे तुम्हाला काय सोपं वाटतं त्याच्यावर आधारित आहे. पत्रलेखन लिहिताना जी काळजी घ्यायची की जो फॉर्मॅट दिलेला आहे आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा की दिनांक आधीच लिहायची. वास्तविकता दिनांक इंग्रजीमध्ये लिहिण्याची तुमची सवय, पण मराठी अंकामध्ये दिनांक लिहा किंवा जो विषय असेल पत्राला तो विषयसुद्धा दिला पाहिजे. ज्या पद्धतीने जे पत्र असेल शेवटी ईमेल वगैरे आपल्याला पाहिजे. सुंदर अशा प्रकारचे पत्र जे आहे, पत्रलेखनाला गुण आहेत 6 गुण आहेत आणि ते 6 गुण जे आहेत ते 6 पैकी आपल्याला गुण व्यवस्थित असेल तर 6 पैकी पण मिळू शकतात किंवा 5 तरी मिळू शकतात. त्याच्यामध्ये भाषाशैली तुमची महत्त्वाची आहे पत्राच्या स्वरूपानुसार. आता भाग जो आहे प्रश्न 5व्यातला तो म्हणजे खालीलपैकी 2 कृती सोडवा. याच्यामध्ये 3 येतात: जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. आणि याला 2 सोडवले तर आपल्याला 10 गुण आहेत. म्हणजे 2 एकाला 5 गुण आहेत. मग जाहिरात करायची असेल तर ती योग्य पद्धतीने जाहिरात करा. आता गेल्या वर्षी दिली होती योगासनाच्या वर्गाची आकर्षक जाहिरात करा.
मग ती जाहिरात करताना आपली कला जी आहे ती कला आपल्याला दाखवता आली पाहिजे. जाहिरात करताना आकर्षक थोडंसं चित्र काढलं त्या जाहिरातीच्या संदर्भात किंवा थोडं ग्राहकांना आकर्षित करण्याकरता तुम्ही जी भाषाशैली वापराल त्या पद्धतीने वैशिष्ट्ये द्यायची, तुमचा संपर्क क्रमांक द्यायचा. संपर्क क्रमांक लिहिताना तुमचा खरा संपर्क क्रमांक द्यायचा नाही, शेवटचे 2 अंक द्यायचे, बाकी पहिल्या फुल्या दाखवायच्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तुमचा संपर्क क्रमांक हे ते दिलं तर नक्कीच गुण चांगले मिळू शकतात. बातमी लेखनसुद्धा याकरता तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्या बघा. कशा असतं बातमी लेखन, त्याच्यामध्ये दिनांक, स्थळ याला महत्त्व दिलेलं आहे. कधी झाला कार्यक्रम, आमच्या वार्ताहराकडून एखाद्या वर्तमानपत्राचं तिथे उल्लेख. बातमी ही सुरुवातीला ठळक अक्षरामध्ये द्या. उदाहरणार्थ अमुक एका विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडल्या, तर असं एखादा त्याला योग्य शीर्षक जो आहे बातमीचा तो देणे गरजेचं आहे आणि नंतर विस्ताराने ती बातमी लेखन करायची. बातमी लेखन करताना तुम्ही तटस्थ पाहिजेत. तुम्ही स्वतः ते बघता, अनुभवता ती बातमी, पण तिथे कुठल्याही प्रकारचा मी हा शब्द येता कामा नये. त्याचं वर्णन तुम्ही त्रयस्थ पद्धतीने करतात हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. बातमीला योग्य शेवटसुद्धा करता आला पाहिजे आणि बातमीचा जो आशय आहे तो आशय त्यातून व्यक्त झाला पाहिजे. त्याच्यातला आणखीन एक भाग आहे म्हणजे कथालेखन. तुम्ही काय निवडायचं हे तुमच्यावर आहे. बातमी, जाहिरातसुद्धा काही विद्यार्थी लिहू शकतात, जाहिरात कथा पण लिहू शकतात, म्हणजे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने निवडू शकता. तर एखादी कथा पूर्ण करा तर ती कथा अर्धवट दिली जाते काही वेळेस, किंवा कथा अगोदरचा भाग दिला जातो, नंतर कथेचा शेवट करावा लागतो, किंवा शेवट. अशा पद्धतीने ज्या कथा असतात त्या कथेसाठी आपल्याला तिथे सुरुवातीला त्या कथेचं शीर्षक देणं हे गरजेचं असतं आणि ती कथा तुम्हाला रंगवून सांगता आली पाहिजे. काहीतरी त्याचं तुमचं वर्णन त्यामध्ये करता आलं पाहिजे. कथेमध्ये पात्र असतात, ती पात्रंसुद्धा तुम्हाला योजता आली पाहिजे. स्थळ, काळ, काही काल्पनिक तुम्हाला रचून ती कथा पूर्ण करायची. कथेला जर त्यातून आपल्याला काही मार्गदर्शन मिळत असेल, तर त्या बोध मिळत असेल तर तो बोध तुम्ही शेवटी टाकला पाहिजे. तर ही कथा लिहिणं हे एक शैली आहे, ती तुम्ही लिहू शकता. त्याच्यातला ई भाग आणखीन एक आहे. हा झाला अ भाग जो आहे तो 6 गुणाचा. हा भाग आहे 5-5 जाहिरात किंवा बातमी किंवा याचे 10 गुणाचा. आणि ई भाग जो आहे तो 8 गुणाचा. हा आपण प्रश्नपत्रिकेचा शेवटचा भाग आहे. त्याच्यातला ईमध्ये पहिला आहे प्रसंगलेखन 1. तर प्रसंगलेखन कुठल्याही असं चौकटीमध्ये तुम्हाला चित्रकला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण, दिनांक दिली जाईल, वेळ दिली जाईल, प्रमुख पाहुणे कोण, प्रसिद्ध चित्रकार, तर हे थोडक्यात दिलेलं असतं. पण त्याचं आपण विस्तृत अशा प्रकारचे त्याचं अध्यक्ष कोण होते, काय कधी कार्यक्रम झाला, काय झालं, तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर घडतो आणि तिथे सुद्धा तुम्ही तसे यात राहून एक प्रसंग लिहायचा आहे. तुम्ही जे स्वतः बघतायत आणि त्या कार्यक्रमाला कोण कोण पाहुणे होते, कुठे झाला, कधी झालं, काय, निश्चित अशा प्रकारचं त्याचं विवेचन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ते जर त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे आत्मकथन. आता आत्मकथन लिहिताना विद्यार्थ्याने चौकट दिलेली असते. उदाहरणार्थ नदी, फळा. आता गेल्या वर्षी नदीचं आत्मकथन आलं होतं. मग भावना, उपयुक्तता, आजची स्थिती, कार्य, खंत असे मुद्दे दिलेले असतात. तर आत्मकथन लिहिताना तिथे मात्र तुम्ही निवेदक असले पाहिजेत. मी हा शब्द तिथे आला पाहिजे. आत्मकथा म्हणजे कोण मी नदी आहे, मी तुमच्याशी नदी बोलत आहे, त्या नदीच्या स्वरूपामध्ये मी फळा बोलत आहे, किंवा मी डोंगर बोलत आहे, मी शाळा बोलत आहे, तर ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. जर मी शब्द जर आलाच नाही तर आपल्याला
ते आत्मकथनाचे मार्क मिळत नाही. बरेच विद्यार्थी वर्णनात्मक लिहितात पण वर्णनात्मक मार्क्स मिळत नाहीत. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे वैचारिक. मग एखादा प्रदूषण समस्या, पर्यावरण समस्या याच्यावर वैचारिक अशा प्रकारचा निबंध तुम्हाला लिहिता येऊ शकतो. हे 3 आहेत तुम्हाला. म्हणजे बघा 5व्या प्रश्नामध्ये प्रसंग लेखन लिही, दुसरा भाग आहे आत्मकथन किंवा वैचारिक. या 3 भागापैकी एकच तुम्हाला प्रश्न, एकच एकच आपल्याला लिहायचं आहे. मग आत्मकथन लिहा, वैचारिक लिहा किंवा प्रसंग लेखन लिहा. याला एकूण गुण जे आहेत ते 8 गुण आहेत. अशा प्रकारे एकंदरीत ही मराठीची प्रश्नपत्रिका आहे. विद्यार्थी मित्रो, कमीत कमी शब्दामध्ये या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल यात शंका नाही. चांगला अक्षर काढा, चांगल्या पद्धतीने आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्याचं वाचन करा. कवी वगैरे त्याचं लेखक कोण कोण आहेत प्रत्येक पाठाचं ते लक्षात ठेवा. थोडक्यामध्ये परीक्षेला जाता जाता तुम्ही याच्यावर नजर टाका आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.